नुकताच प्रदर्शित झालेला धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. पुण्यातील आणि देशभरातील थिएटर समोर प्रेक्षकांची गर्दी दिसते आणि शो संपल्यानंतर बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दिसतात. काही जण उत्साहाने मित्रांशी बोलत असतात. खूप दिवसांनी असा दमदार देशभक्तीचा सिनेमा पाहायला मिळाला. ऍक्शन भारी आहे, पण कथा थोडी एकतर्फी वाटते. या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की हा चित्रपट फक्त मनोरंजन देत नाही, तर लोकांना विचार करायलाही भाग पाडतो. चित्रपटाची कथा एक भारतीय गुप्तहेर आणि त्याच्या सुडाभोवती फिरते. देशासाठी लढणारा नायक, त्याचं ध्येय आणि त्याच्या मार्गात येणारे अडथळे हे सगळं मोठ्या पडद्यावर खूप भव्य पद्धतीने दाखवलं आहे. ऍक्शन सीन, पार्श्वसंगीत आणि भावनिक प्रसंग यामुळे अनेक प्रेक्षक पूर्णपणे कथेत गुंतून जातात. काही ठिकाणी तर क्लायमॅक्स दरम्यान टाळ्यांचा कडकडाटही ऐकायला मिळतो. विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची क्रेज जरा जास्तच दिसते. पण या सगळ्या उत्साहाबरोबरच दुसरी बाजूही समोर येते. सोशल मीडियावर आणि थिएटर्सच्या बाहेर काही प्रेक्षक असंही म्हणताना दिसतात की चित्रपटात काही गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण दाखवल्या आहेत. कथा थोडी जास्त आक्रमक आहे, अशा प्रतिक्रिया देखील चर्चेत आहेत. काही जण तर हा सिनेमा प्रोपगंडा असल्याचंही म्हणत आहेत. त्यांच्या मते कथानकात एका बाजूला खूपच नकारात्मकता दाखवण्यात आली आहे. त्यामुळे वास्तवाचं पूर्ण चित्र समोर येत नाही. दरम्यान या चित्रपटाची चर्चा फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. पाकिस्तानमधूनही या सिनेमावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तिथल्या काही लोकांनी चित्रपटातील दाखवलेलं चित्रण अतिरंजित असल्याचं म्हटलंय, तर काहींनी केवळ ऍक्शन आणि तांत्रिक बाजूंचं कौतुक केलंय. त्यामुळे हा सिनेमा दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातोय. भारतात तो देशभक्तीचा सिनेमा म्हणून साजरा केला जातोय, तर बाहेर काही ठिकाणी त्याच्यावर टीका केली जाते. थिएटर्स मधील वातावरणही खूप काही सांगून जातं. काही प्रेक्षक प्रत्येक सीनला प्रतिसाद देत टाळ्या वाजवतात, शिट्या मारतात, तर काही जण शांतपणे सिनेमा पाहून बाहेर पडतात आणि मग त्यावर चर्चा करतात. एकाच चित्रपटाबद्दल इतकी वेगवेगळी मतं असणं हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरतंय. कुणासाठी हा देशभक्तीचा जोरदार अनुभव आहे, तर कुणासाठी तो विचार करायला लावणारा किंवा प्रश्न उपस्थित करणारा सिनेमा आहे. एकंदरीतच पाहिलं तर धुरंधर द रिव्हेंज हा केवळ ऍक्शन किंवा मनोरंजनात्मक मर्यादित राहत नाही. तो भावना, राजकारण, वास्तव आणि सिनेमॅटिक कल्पना यांचा मिश्र अनुभव देतो. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल एकमत दिसत नाही, पण चर्चा मात्र जोरात सुरू आहे. कदाचित हाच या चित्रपटाचा खरा परिणाम आहे. तो लोकांना फक्त 2-3 तास थिएटरमध्ये गुंतवून ठेवत नाही, तर बाहेर पडल्यानंतरही त्यांच्या मनात आणि चर्चेत जिवंत राहतो. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. सर्जनशील न्यूज